श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून 70व्या राष्ट्रीय चित्रपटांची काल घोषणा झाली. या पुरस्कारप्राप्त विविध भाषांमधल्या चित्रपटांची वैशिष्ट्य, मराठी चित्रपट आणि कलाकारांना मिळालेलं यश याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, भारतीय चित्रपटसृष्टीत अतिशय मानाचे पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची काल घोषणा झाली. यात सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट म्हणून कांतारा या चित्रपटाची, तर सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट म्हणून KGF 2 या चित्रपटाला पुरस्कार जाहीर झाला आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित वाळवी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून पुरस्कार जाहीर झाला असून मर्मर्स ऑफ द जंगल याला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार जाहीर झाला. या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांबद्दलची वैशिष्ट्य आणि कलाकारांच्या यशाबद्दल बोलताना ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी सांगितलं. भारताच्या चित्रपटसृष्टीसाठीचा जो अतिशय मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो, अशा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये यंदा अट्टम या मल्याळी चित्रपटाने बाजी मारली आहे. आपल्या देशामध्ये हिंदीसह अन्य विविध प्रादेशिक भाषांमध्ये जे चित्रपट निर्माण होतात त्यामध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये सेन्सॉर संमत झालेले असे चित्रपट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या स्पर्धेमध्ये दाखल होत असतात आणि ज्या चित्रपटाला हे पुरस्कार मिळतात तो त्या चित्रपटाचा तर गौरव असतोच, त्याशिवाय त्या भाषेतील चित्रपटसृष्टीचा सुद्धा तो अतिशय मानाचा गौरव असं मानला जातो. यावर्षी दक्षिणेकडील चित्रपटांनी चांगलीच बाजी मारल्याचं दिसून येते. अट्टम चित्रपटाने सर्वोत्कृष्ट सुवर्णकमळ पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट संकलन आणि सर्वोत्कृष्ट पटकथेसाठीचा असा विभागून पुरस्कार देखील पटकावलेला आहे. यंदाचा जो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार होता हा 70वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार होता आणि जर आपण त्याच्यावर एक सहज नजर टाकली तर त्याच्यामध्ये विविधता देखील दिसते. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार कांतारा या दक्षिणेकडच्या चित्रपटाने पटकावलेला आहे. हा पुरस्कार जे जनसामान्य प्रेक्षकांनी ज्या चित्रपटाला रसिक मान्यता दिली, उत्तम प्रतिसाद देतो असा हा पुरस्कार असतो आणि त्यामुळे वेगळ्या प्रवाहातील चित्रपट आणि त्याचबरोबर लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपट या दोन्हींचा अशा प्रकारच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सन्मान केला जातो असं यावरून अधोरेखित होत आहे. मराठी चित्रपटाच्या बाबतीत जर सांगायचं तर परेश मोकाशी दिग्दर्शित वाळवी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे. परेश मोकाशी यांनी यापूर्वी हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि एलिझाबेथ एकादशी या 2 चित्रपटांसाठी सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केला होता. मराठीमध्ये सध्या वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट येत आहेत आणि आजची जी ग्लोबल युगातील डिजिटल पिढी आहे ज्यांच्यासमोर जगभरातील वेगळ्या प्रकारचं मनोरंजन समोर आलेलं आहे, अशा वेळेला मराठीमध्ये जे वेगळे प्रयोग होत आहेत आणि दिग्दर्शक एक वेगळ्या कथानकाला मनोरंजनाच्या चौकटीमध्ये रसिकांसमोर आणतायत, ते अशा वाळवी चित्रपटाने अधोरेखित होते आणि वाळवीला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार हा एकूणच मराठी चित्रपटसृष्टीचा उत्साह आणि उमेद वाढवणारा आहे. त्याशिवाय चित्रपटेतर म्हणजे लघुपटाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर मराठीने चांगली बाजी मारलेली दिसते. चरित्रात्मक लघुपट म्हणून अशोक राणे दिग्दर्शित आणखीन एक मोहन जोरो हा गिरण गावातील जे वास्तव आहे त्याचा जो इतिहास आहे त्याची जी कथा आणि व्यथा आहे हे दाखवणाऱ्या माहितीपटाला जाहीर झालेला आहे. तो रजत कमळ पुरस्कार आहे. त्याशिवाय सर्वोत्कृष्ट कला चित्रपट म्हणून वारसा या सचिन बाळासाहेब सूर्यवंशी दिग्दर्शित चित्रपटाला, तर सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मर्मर्स ऑफ द जंगल या सोहेल वैद्य दिग्दर्शित माहितीपटाला जाहीर झालेला आहे. त्यामुळे एकीकडे चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव होत असतानाच माहितीपटांना देखील या पुरस्कारामध्ये स्थान देऊन भारत सरकारने सर्वांनाच एक सकारात्मक दृष्टिकोनातून प्रोत्साहन देण्याची परंपरा नेहमीच राखलेली आहे आणि त्याच वेळेला हे पुरस्कार त्या भाषेतील चित्रपटांची जी थीमनुसार किंवा विषयानुसार जी प्रगती होत असते त्याचं एक
आपल्याला एक आरसा त्याच्यातून दिसतो किंवा त्याच्यातून वेगवेगळ्या भाषेतील चित्रपटामध्ये कोणते नवीन प्रवाह आलेले आहेत, दिग्दर्शकांनी कोणते नवे प्रयोग केलेले आहेत आणि त्याच वेळेला मसालेदार मनोरंजक चित्रपटांना कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दिलेली आहे, ह्या सगळ्याची जी गोळाबेरीज आहे त्याचं एक उत्तम प्रतिबिंब राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये दिसत असतं. अट्टम या मल्याळी चित्रपटाने बाजी मारलेली आहे. तर मला वाटतं की आता पॅन इंडिया मनोरंजनाचे दिवस आहे, म्हणजे एका भाषेतील चित्रपट अन्य भाषेमध्ये डब होऊन ते प्रदर्शित होणं. तर अशा प्रकारच्या गोष्टीला अशा पुरस्कारामुळे आणखीन एक चालना मिळेल आणि त्याच वेळेला वाळवीसारख्या मराठी चित्रपटांनी आपलं लक्ष वेधून घेतलं, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केला. त्यामुळे मराठीतसुद्धा अधिकाधिक वेळी प्रयत्न होतील असा पूर्ण विश्वास आहे. श्रोते हो, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर दरम्यान देशभरात प्रसिद्ध झालेल्या विविध भाषांमधल्या चित्रपटांमधून निवड झालेल्या चित्रपटांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं गौरवण्यात येतं. ज्या प्रादेशिक भाषांमधल्या चित्रपटांना हे पुरस्कार प्राप्त होतात त्या राज्यासाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब असते. वाळवीच्या रूपानं मराठी चित्रपटसृष्टीचा सन्मान झाला असला तरी यापुढेही विविध विषय आणि धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती करून भविष्यात याहून मोठं यश मिळवण्याची संधी आपल्यासमोर उभी राहणार आहे. याविषयी बोलताना चित्रपट समीक्षक गणेश मतकरी यांनी सांगितलं. काल आपल्याकडे राष्ट्रीय पुरस्कार डिक्लेअर झाले. 17वे नॅशनल अवॉर्ड्सचे पुरस्कार, म्हणजे 2022 या वर्षी ज्या फिल्म झाल्या त्याच्यासाठी ते दिले गेलेले आहेत. याच्यात बऱ्याच जणांचं असं मत पडलं की महाराष्ट्राला एरवी जितक्या प्रमाणात पुरस्कार मिळतात तितक्या प्रमाणात त्यावेळी मिळालेले नाही, जे काही प्रमाणात खरं आहे. पण त्याच्यामध्ये आपल्याकडे पाहण्याचं बहुतेक वेळा एक अशी पद्धत असते की आपल्याला जी फीचर फिल्मला आपल्याकडे अधिक महत्व दिलं जातं. त्याच्यामुळे मग फीचरमध्ये आपल्याकडे मराठीला फक्त जो मराठी भाषेसाठी, मराठी भाषेतल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी जो पुरस्कार दिला जातो, जो वाळवीला मिळाला, तो सोडता आपल्याकडे मराठीला इतर काही फीचरमध्ये अवॉर्ड नाही. त्यामुळे एक प्रकारची थोडीशी नापसंती आहे. याच्यात मी जर लिस्ट बघितली फीचर फिल्म विभागाची, तर मला वाटतं त्याच्यामध्ये साधारण बऱ्यापैकी अवॉर्ड्स ही पटण्यासारखी आहेत. म्हणजे एक सगळ्यात त्यातलं महत्वाचं म्हणजे बेस्ट फीचर फिल्मचं जे अवॉर्ड आहे, जे मल्याळम सिनेमा अट्टमला मिळालं. आणि त्याचं तेव्हाही खूप तो गाजलेला होता आणि आताही मला वाटतं प्राईम किंवा असं कुठेतरी तो आहे, आपण बघू शकतो. महत्वाची ती फिल्म होती. त्यानंतर इतर सुद्धा कंतारा म्हणा किंवा मणिरत्नमनी केलेली पोन्नियन सेल्वनचा पहिला भाग म्हणा, अशा अनेक महत्वाच्या सिनेमांची आपण याच्यामध्ये नावं पाहू शकतो. पण मला वाटतं महाराष्ट्राचा जो खरा या वेळेचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपल्याला जास्त करून त्याच्यामधला जो नॉन फीचर फिल्मचा विभाग आहे त्याच्यामध्ये दिसतं. आता नॉन फीचर फिल्म म्हणजे काय, म्हणजे डॉक्युमेंटरीज किंवा शॉर्ट फिल्म्स वगैरे अशा प्रकारच्या ज्या फिल्म्स असतात त्या याच्यात येतात. आणि याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग भाग असा असतो की फीचर फिल्म आपण जर कॅटेगरी बघितली तर त्याच्यात काही बक्षिसं असतात ती जनरल कॅटेगरी मधली असतात. म्हणजे सर्व फिल्म्स पाहून त्याच्यामध्ये दिग्दर्शक निवडणं, त्याच्यामध्ये पटकथा निवडणं असं. पण बरेचशी जी फीचरची स्वतंत्र अवॉर्ड्स असतात ती दर भाषेगणिक दिली जातात, म्हणजे या भाषेत हा चांगला सिनेमा असं. पण ही जी आपल्याला मिळालेली जी नॉन फीचर फिल्म मधली अवॉर्ड्स आहेत ती आपल्याला दिसतं की ती त्या विभागामधल्या सर्व भाषांच्या फिल्म्स पाहून त्याच्यातली निवड केलेली बेस्ट फिल्म अशी आहे. तर त्यामुळे मला वाटतं की ही अवॉर्ड सुद्धा लक्ष देण्यासारखी आहेत आणि एकूण भारतातल्या सगळ्या फिल्म्स पाहून निवड झाल्यामुळे त्यांचं विशेष कौतुक आहे. आता याच्यात आपल्याला 4 पुरस्कार आहेत. म्हणजे त्याच्यातला आणखी एक मोहेंजोदारो म्हणून अशोक राणे आपल्याकडचे जे प्रख्यात समीक्षक आणि डॉक्युमेंटरी फिल्म मेकर आहेत त्यांनी केलेली ही फिल्म आहे आणि ती गिरणगाव आणि तिकडचा जो संघर्ष होता या वरती ती आधारित आहे. आणि त्यांचं जे एक हिस्टॉरिकल रिकन्स्ट्रक्शन म्हणून एक कॅटेगरी असते त्या विभागामध्ये या फिल्मला पुरस्कार दिलेला आहे. मला वाटतं हा त्यांचा 4था पुरस्कार आहे आणि यापूर्वी त्यांना त्यांच्या लेखनासाठी पुरस्कार मिळालेले आहेत. त्यानंतर त्याच्याबरोबर आपल्याकडे एक मर्दानी खेळांवरती आधारित वारसा म्हणून एक फिल्म आहे जिला बेस्ट आर्ट्स आणि कल्चर म्हणजे कला आणि संस्कृती विभागामधला पुरस्कार दिला आहे, की जो सचिन बाळासाहेब सूर्यवंशी त्याचे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. आणि त्याच्याच बरोबर एक फिल्म आहे ज्याला याचं इंग्लिश नाव मर्मर्स ऑफ द जंगल असं आहे आणि त्याचं आदिगुंजन असं त्याचं मूळ मराठी नाव आहे. आणि सोहिल वैद्य या तरुण दिग्दर्शकाची ही फिल्म आहे. त्याला बेस्ट माहितीपटाचा पण पुरस्कार मिळालेला आहे आणि त्याला त्याच्याबरोबर त्याच्यातलं जे निवेदन आहे
त्या नॅरेशनसाठी सुद्धा सुमन शिंदेंना पुरस्कार मिळालाय. तर त्यामुळे हे 4 जे महत्वाचे पुरस्कार आहेत हे आपल्या सर्व भाषांमधून निवडले गेलेले अशा पद्धतीचे पुरस्कार आहेत. तर त्यामुळे मला वाटतं की जरी एरवीपेक्षा कमी असले तरी हे काही खूप कमी पुरस्कार नाहीत. आणि याच्यामध्ये यावेळेस नॉन फीचर पद्धतीच्या फिल्मचं पारडं थोडं अधिक जड आहे. असं होतच राहणार. आणि त्याच्यामध्ये काय असं नाही की प्रत्येक भाषेला, आता आपल्याकडे एवढ्या भाषा आहेत, आता दर भाषेला दर विभागामध्ये दरवर्षी खूप पुरस्कार मिळतील असं नाही. त्यामुळे कमी जास्त होत राहणार. मला वाटतं ते आपण स्पोर्टिंगली घ्यायला पाहिजे, त्याच्याकडे बघायला पाहिजे. तर त्यामुळे मी म्हणेन की हा एक पटण्यासारखा यावेळचा निकाल आहे. जर फीचर मध्ये अधिक मिळाली असती अवॉर्ड्स तर कोणाला नको होती. आणि मला वाटतं पुढच्या वेळेस आपण ही थोडीशी कसर भरून काढण्याचा प्रयत्न करायला हवा. याच्यात एक मी थोडंसं लक्षात आणून असं देऊ इच्छितो की आपल्याकडे पूर्वी म्हणजे आता जे श्वास नंतर आपल्याकडचं जे मराठी सिनेमाचं एक प्रकारचं रेनेसान्स आपल्याकडे आलं असं म्हटलं जातं. याच्यात पहिल्या काही वर्षांमध्ये आपल्याला असं दिसतं की दिग्दर्शकांना त्यांच्या विजनला अधिक महत्व होतं, जे हळूहळू पुढे ते सरकत जाऊन कॉर्पोरेट्स निर्मात्यांच्या दिशेला महत्व त्याच्यामध्ये आलेलं दिसतं. आणि ते आपल्याकडे कुठेतरी हलून परत एकदा दिग्दर्शकांना अधिक प्रॉमिनन्स मिळेल अशा ठिकाणी जर आलं तर त्याचा भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल. आणि ते तसं यायचं तर मला वाटतं कोण चांगले दिग्दर्शक आहेत हे पाहून, चांगल्या फिल्म्स पाहून त्यांना मला वाटतं आपल्या प्रेक्षकांनी पुरेसा सपोर्ट द्यायला पाहिजे. आणि हा सपोर्ट जर प्रेक्षक देऊ शकले तरच हे दिग्दर्शकांच्या विजनला महत्व असलेले सिनेमे अधिकाधिक प्रमाणात यायला लागतील. आणि मग त्याचा परिणाम आपल्याला साहजिकच राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सुद्धा दिसायला लागेल. तोवर मला वाटतं की आता जे मिळतात पुरस्कार ते काही फार वाईट नाहीत, पण आशा करूया की पुढल्या वेळी निकाल अधिक आपल्या बाजूनी लागेल. श्रोते हो, मराठी चित्रपटसृष्टीतले स्वप्नील जोशी, अनिता दाते आणि सुबोध भावे यांची मुख्य भूमिका असलेल्या वाळवी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट जाहीर झाल्यानं मराठी चित्रपटसृष्टीत आनंदाचं वातावरण आहे. मराठी सिनेसृष्टीसाठी हा अभिमानास्पद क्षण आहे. मात्र यापुढेही राष्ट्रीय स्तरावर विविध विषय हाताळून आणखी उंच झेप घेण्याचं आव्हान देखील नव्यानं उभं राहिलं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती राजेश शेजवळे, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, समन्वय आणि लेखन रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन श्रद्धा वझे.